नमस्ते. आज आपण इयत्ता 10वी या इयत्तेमधील मराठी या विषयातील धडा क्रमांक 6 चुडीवाला या धड्याचे लेखिका आहेत जयश्री रुईकर. चूड़ीवाला मतलब क्या? तो चूड़ी बेचने वाला इंसान। तो इस इंसान को कैसे समाज सेवा पूर्ण कार्य करके उनको कैसे पुरस्कार मिलता है, ये चूड़ी वाला इस पाठ में हम लोग देखने वाले हैं। अब्बाजान आज मत जाओ ना तपोवन को। क्यों बेटे? अब्बाजान तपोवन में जाने के लिए निकलते हैं, तभी उनका बेटा उन्हें कहता है कि आप मत जाओ तपोवन को। जाने दे अनवर, काही बोलून फायदा आहे का? आजचा दिवस म्हणजे तर त्यांच्यासाठी पर्वणीय। एवढं काय आहे त्या तपोवनात कोण जाणे? अब्दुलची बायको शन्नू नारायणच्या सुरात आपल्या मुलाची समजूत काढत म्हणाली, मी लवकर येईन बेटा। जब भी अनवर अब्बाजान को जाने के लिए तपोवन में जाने के लिए मना करता है, तभी उसकी माँ शन्नू बोलती है कि बेटा जाने दो, आज का दिन तो उनके लिए पर्वणीय है, मतलब आज का दिन उनके लिए बहुत मायनेदायक है, तो उनको जाने दे, वो जल्दी आएंगे, तू जा खेलने के लिए। आज संक्रांत, त्यात मंगळवार, कितीतरी बायका बांगड्या भरायला आणि देवीच्या दर्शनाला येतील आणि आपलं दुकान बंद, रघुभैयाचा धंदा तेजीत चालणार। आज आणि उद्या लगेच नवीन वस्तू येईल रघुभैयाच्या घरात आणि तुम्ही जाऊन बसा त्या तपोवनात। शन्नू अब्बाजान को कहती है कि आज आप जाएंगे तपोवन में, आज का दिन मतलब आज संक्रांत है, वो तो मंगलवार है और बहुत औरत चूड़ी पहनाने के लिए दुकान पे आएगी, लेकिन अपना दुकान तो बंद है और देवी मतलब भगवान के दर्शन के लिए भी आएंगे, लेकिन अपना दुकान बंद। रघु भैया है, उनका जो दुकान है, उनका धंधा बहुत होगा, लेकिन उनके घर में अभी नई वस्तु उनके घर में आएंगे, लेकिन आप जाओ तपोवन में। शन्नू चुप बैठ अभी। अब्बाजान शन्नू को कहते हैं कि अभी तू चुप बैठ। एक हात में बांगड्याची पेटी आणि एका हातात पिशवी घेऊन अब्दुलने पायात चप्पल सरकवला। हे बघा, रस्त्याला कोणी भेटलं तर सांगू नका तपोवनात जातो म्हणून, धंद्यावर परिणाम होतो त्याचा, समजलं? शन्नू अब्बाजानला बोलते कि अब्बाजान म्हणजे अब्दुल्ला बोलते अपने पति को कहती है कि आपको कोई भी रास्ते में मिले तो आप बोलो मत तपोवन में जा रहे करके, क्योंकि अपने दुकान पे दुकान का जो धंधा है उसके ऊपर क्या होएगा असर, मतलब उसके ऊपर परिणाम हो सकता है। अब्दुलने एक बार तिच्याकडे बघितले, तिच्या डोळ्यातील क्रोध त्याचा परिचयाचा होता, पण तिच्याकडे बघून आज त्याला तिचा राग आला नाही, तर की वाली। अब्दुल ने एक बार शन्नू की तरफ देखा और अब्दुल को के आंख में क्रोध त्याच्या परिचयाचा होता, मतलब जो उनके आंख में क्रोध था वो पहचानते थे, लेकिन उसको देखकर उसका गुस्सा नहीं आया, मतलब शन्नू का गुस्सा नहीं आया, तब उसकी कीव आई, मतलब उसके ऊपर दया आ गई। अब्दुल बस स्टॉपवर आला आणि ठिकाणी घुसवलेल्या स्वेटर मधून थंडी लागत जाणवत होती। बस आली, बांगड्यांची पेटी तिच्या पिशव्या सांभाळत अब्दुल बस मध्ये चलला, अगदी खिडकी जवळ बसला। अब्दुल बस स्टॉप के ऊपर गया, वहां पे उसने स्वेटर अपने शरीर के ऊपर चढ़ाया। स्वेटर फटा हुआ था, तो उस फटे हुए स्वेटर से अब्दुल को ठंडी लग रही थी। बस आ गई, बस में अब्दुल चढ़ गया और जो चूड़ी की पेटी थी वो उन्होंने क्या किया, अपने गोद में ले ली, क्योंकि वो चूड़ी फूट सकती है, क्योंकि चूड़ी कांच की थी। खिड़की के पास बैठ गया, पेटी अलगद उचलून त्याने मांडीवर ठेवली। गर्दीत कुणाचा धक्का लागला तर लाल, हिरव्या, निळ्या, रंगीबेरंगी बांगड्या मोठ्या कौतुकाने त्याने बघितले।
बस सुरू होता थंडगार वाऱ्याचा झोत अधिक त्रासदायक वाटू लागला। अब्दुलने मफलर कानाला घट्ट लपेटून घेतला। उन्होंने क्या कि जो बांगड़ी की पेटी थी वो उसने अपने गोद में लिया, क्योंकि किसी का धक्का लगा तो लाल, नीली, हरी अलग अलग कलर रंग की चूड़ी थी, वो क्या हो सकती है, फूट फूट जा सकती है। इसीलिए उन्होंने वो चूड़ी सब चूड़ी जो पेटी है वो खोल के वापस देखी। वारा आ रहा था, बस चल रही थी। अब्दुल ने क्या की, जो मफलर थे वो मफलर लिया और उन्हें अपने कान को लपेट लिया। जिल्हाधिकारी कचेरीजवळ पाहून बस रिकामी झाली। तपोवनाकडे कोण जातो कशाला, जेमतेम 5-6 उतारू बस मध्ये राहिले। मतलब जिला अधिकारी कचेरी है वहां पे पाहुन मतलब निम्मी बस खाली हो गई और तपोवन के पास जाने वाले करीब 5 से 6 लोग थे और तपोवन त्या गोलाकार कमानीकडे अब्दुलचे लक्ष गेले। गेल्या 6 महिन्यात केवढी फुलली आहे वेल, तिच्या मागे आलो तेव्हा जेमतेम हातभर होती। अब्दुल गेट जवळ आला आणि लहान लहान मुली एकदम गरका करायला सुरुवात केली। अब्दुल जब भी तपोवन में गया तभी 5-6 करीब से हाथ भर वो बेल थी, लेकिन अभी वो बेल कितनी फूल गई है। अब्दुल जब भी तपोवन में उतर गया तभी वहां पे जो लड़कियां थी वो उनके पास पूरी जुड़ गई। चुडीवाला आया, चुडीवाला आया। आंब्याच्या झाडाखाली असलेल्या चौथऱ्यावर अब्दुल बसला आणि क्षणातच कामधंदा सोडून स्त्रिया गर्दी अब्दुलच्या आजूबाजूला जमली। त्या लाल रंगाच्या, मला हिरव्या रंगाच्या, चुडीवाला माझ्यासाठी आरसा आणला। मागच्या वेळी मी सांगितलं होतं ना, काही बायका चबुतरावर, चबूतरे के ऊपर अब्दुल बैठ गया। फिर उसके बाद जो औरतें थी वो काम कर रही थी, उनको पता चला कि अब्दुल अभी आ गया है, तो उन्होंने अपना काम छोड़कर वो अब्दुल के पास आए और बोले कि चूड़ी वाला मेरे लिए आईना लाया क्या, मुझे ये चूड़ी चाहिए, इस कलर की चाहिए। मैंने आपको बोला था ना पिछले बार की मेरे लिए आईना लेके आओ। अब्दुलच्या आजूबाजूला गर्दी झाली आणि गोंधळ सुरू झाला। प्रत्येक क्षणात बांगड्या भरायच्या होत्या। अब्दुल एकेकीच्या हातात बांगड्या भरू लागला। त्यांना हवा तशा त्यांच्या मनपसंत त्यांना बांगड्या भरणं म्हणजे एक दिव्यच, पण अब्दुलला ती कला साधली होती। बांगड्या भरल्यानंतरचा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद अब्दुलला लाखामुलाचा वाटे। 2-3 तास बांगड्या भरण्याचा कार्यक्रम सुरू होता। साऱ्या तपोवनात एक प्रकारचा आनंद आणि चैतन्यमय दिवस। मतलब अब्दुल के पास बहुत भीड़ होती थी। ये बोल रही थी ये मेरे को बांगड़ी चूड़ी चाहिए, दूसरे बोल रहे थे मुझे इस कलर की चाहिए। जो बांगड़ी भरने का, जो चूड़ी पहनाने का जो कार्यक्रम था वो एक तपोवन में एक आनंदमय कार्यक्रम था और अब्दुल को वो जो आनंद है वो बहुत कीमतीदायक लग रहा था। और ये जो दिन है तपोवन का, वो दिन भी उसको चैतन्य में लग रहा था। आवाज, गडबड, गोंधळ, चेहऱ्यावर आनंद आणि सारे वातावरण निर्माण करणारा चुडीवाला अब्दुल म्हणजे तपोवनातील स्त्रियांना, मुलींना अगदी देवदूतासारखा वाटे। वर्षातून एकदा दोनदा संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला तपोवनातील स्त्रिया चुडीवाल्याची आतुरतेने वाट पाहत आणि अब्दुललाही तो आनंद बघून विलक्षण समाधान लाभे। अब्दुल साल में 2 बार जाता था, एक तो संक्रांत और ज्येष्ठ पूर्णिमा को वो तपोवन में स्त्रियों को चूड़ी पहनाने के लिए जाता था और अब्दुल भी ये 2 त्योहार कभी आता है उसका वो राह देखता था। असेच काही दिवस गेले। एक दिवस रघुभैया आला आणि हाती पोस्टमैन ने दिलेले पत्र होते। अब्दुल मियाँ, तपोवन से चिट्ठी आई है आपको, दिखाओ दिखाओ। अरे पण चिट्ठी मराठीतून आहे, मग वाचून दाखव ना। एक दिन क्या होगा, रघु भैया अब्दुल के पास आए और अब्दुल को बोले कि अब्दुल मियाँ आपको चिट्ठी आई है तपोवन से, ये मराठी में है तो पढ़ के दिखाओ। ऐसे अब्दुल ने रघु भैया से कहा। रघु भैया ने चिठ्ठी मोठ्याने वाचली। चिठ्ठीतला मजकूर ऐकून अब्दुल आणि शन्नू यांना खूप आनंद झाला। तपोवनात जाणाऱ्या संमेलनाच्या प्रसंगी अब्दुलचा खास सत्कार होणार होता, त्यासाठी पत्र पाठवून दाजी साहेबांनी त्यांना निमंत्रण दिले होते। 2 दिवसांनी सत्कार समारंभ होता, कधीही लाभणार नाही असे सत्काराचे भाग्य त्यांच्या वाट्याला आले होते। पत्र आल्यापासून तो त्यांचा आनंद होता। पुन्हा पुन्हा तो स्वतःलाच विचारत होता, सत्कार करण्या एवढे मी काय केले आहे तपोवनासाठी। दादासाहेबांनी अब्दुलला पत्र पाठवले होते की तुमचा
मतलब अब्दुल के लिए दादा साहब ने क्या लिखा था, खत लिखा था कि 2 दिन के बाद आपका क्या है, सत्कार होने वाला है। तो अब्दुल बार बार सोच रहे हैं कि मैंने ऐसा कौन सा काम किया है की तपोवन में मेरा सत्कार है। अब्दुल तपवण्यात आला तेव्हा कार्यक्रम सुरू झाला होता. स्टेजच्या मागे समोरच्या मांडलेल्या खुर्च्या काही निमंत्रित पाहुणे मंडळी बसली होती. अब्दुलला त्यांच्या बरोबर बसायला संकोच वाटला. तो तसाच उभा राहिला. तेवढ्यात खुद्द दाजी साहेबांनीच त्यांना बोलावून जवळच्या खुर्चीवर बसायला लावले. सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरुवातीच्या अध्यक्षांचे स्वागत आणि औपचारिक झाल्यावर दाजी साहेबांनी बोलायला सुरुवात केली. अब्दुल बघत राहिला. मतलब तपोवन में जब भी अब्दुल मियाँ गए तभी वहां पे प्रोग्राम चालू था और उस स्टेज के सामने जो मंडप था उसमें चेयर थी, कुर्सी थी और उस कुर्सी में कुछ निमंत्रित मंडली बैठ गई थी. अब्दुल मियाँ उनके साथ बैठने के लिए उनके मन उनका झिझक रहा था कि इतने बड़े इंसान और मैं तो चूड़ी बेचने वाला इंसान उनके सामने में कैसा बैठूं. तभी दाजी साहेबांनी उनको बुलाया और कुर्सी में बैठने के लिए कहा. सत्कार कार्यक्रमाला सुरुवात झाली. मतलब सत्कार करने का कार्यक्रम को क्या हो गई, शुरुआत हो गई. सुरुवातीचे अध्यक्ष स्वागत औपचारिक झाल्यावर दाजी साहेबांनी बोलायला सुरुवात केली. मतलब जो वहां पे अतिथि आए थे उनका जो भाषण होने के बावजूद दाजी साहेबांनी खुद बोलने के लिए शुरुआत की. अब्दुल वहां पे बघतच राहिला. 84 वर्षाच्या वृद्धाचा ताठपणा, उंच सरसरीत देहदृष्टी, तेजपुंज चेहरा, गौरवर्ण, पांढरे शुभ्र धोतर, त्यांचा बंद गळ्याचा कोट आणि डोक्याला केशरी फेटा, या वयातही आवाजातील खणखणीतपणा आणि बोलण्यातील ऐट यामुळे अब्दुल भारावून बघत राहिला. दाजी साहेब बोलत होते. मतलब यहाँ पे दाजी साहब उनका जो एज है वो 84 वर्षाच्या वयोवृद्ध. मतलब 84 उनका जो एज है दाजी साहब का, 84 उम्र है और उनका देहदृष्टि एकदम सरसड़ित है. मतलब वो ना जाड़े ना पतले, मीडियम है और तेज पुंज उनका चेहरा है, गौर वर्ण है और उन्हें पांड्रा कलर का धोती डाला है, बंद गले का कोट भी डाला है और अपने और केसरी उन्होंने क्या किया है, अपने मस्तक पे केसरी फेटा लपेटा है और उनका जो आवाज है वो एकदम खनखनित है और ऐटदार है. यामुळे इसीलिए अब्दुल उनका जो संभाषण है, उनका जो शरीर रचना है वो देखते ही अब्दुल दाजी साहब को देखते ही बैठ गया. रोमांच सेतू बंद केले पण त्यातील अनेकांचा हातभार लागला. अगदी लहानशी थार पण तरी सुद्धा आपल्या शक्तीपेक्षा सेतूबंधांना मदत केली. तशीच मदत या तपोवनात येणाऱ्या काही व्यक्ती आम्हाला सुदैवाने लाभल्या आहेत. संक्रांतीला ज्येष्ठ पौर्णिमेला बांगड्या भरायचा प्रस्ताव समोर आला होता तेव्हा अनेक बांगडीवाल्यांना भेटून येण्याबद्दल विनंती केली, परंतु कुणीच माझी विनंती स्वीकार केली नाही. अब्दुल मियाँ मात्र स्वतःहून येण्यास आश्वासन दिले आणि दरवर्षी ते न चुकता अब्दुल मियाँ इथे येतात. तेथील भगिनींना जीवनाचा आनंद वर्षाव करतात. वर्षातून 2 दिवस तपोवनातील अतिशय आनंदी आणि उत्साहाचे असतात. कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता अब्दुल मियाँ न बोलता दरवर्षी तपोवनात स्त्रिया, मुली, बाळी त्यांच्या येण्याकडे डोळे लावून बसलेले असतात. अब्दुल मियांचे हे समाजकार्य व मानसेवा खरोखर फार मोठे आहे, अनमोल आहे आणि म्हणूनच आज सत्कार करण्याचे ठरवले आहे. तेव्हा या सत्काराचा स्वीकार अब्दुल मियाने येथे येऊन करावा. दाजी साहेब बोलतात की तपोवनात येण्यासाठी मी खूप काही लोकांना विनंती केली. मतलब दाजी साहब ने कहा कि तपोवन में आने के लिए मैंने बहुत लोगों को पूछा, लेकिन किसी ने भी मुझे आने के लिए मतलब नहीं आएंगे ऐसे बोले. लेकिन अब्दुल मियाँ खुद बोले मैं आऊंगा और अब्दुल मियाँ
तपोवन में साल भर 2 बार आते हैं और इस तपोवन की औरतें और लड़कियों को क्या करते हैं, चूड़ी पहनाते हैं। और ये औरत और लड़कियां अब्दुल मियाँ की साल में 2 दिन याद करते हैं, इसीलिए उनका स्वीकार करने के लिए दाजी साहेब कहते हैं. अब्दुल स्टेजवर चढला. दाजी साहेबांनी फुलांचा गुच्छ तपोवनातील लोकांनी तयार केले सुंदर फुलदाणी त्यांना दिली. टाळ्यांचा कडकडाट झाला. अब्दुल अतिशय भारावून गेला. त्याने चटकन दाजी साहेबांचे पाय स्पर्श केला. मतलब अब्दुल तपोवन में चढ़े और तभी क्या हुआ, उनको एक गुलदस्ता और फूल की माला जो तपोवन के लोगों ने बनाई थी वो उनको दे दिया और उनका सत्कार कर दिया और टाली बज गई. बराच उशीर झाला होता. अमरावती निघणारी मोटार इथून जाणार होती. दाजी साहेबांनी अब्दुलला त्यात बसवले. मोटार धावत होती. अब्दुल विचार करत होता, शन्नू आणायला हवे होते. तिचा गुस्सा तरी कमी झाला असता. आकाशात अष्टमीचा चंद्र हसत होता. आकाश मेघरहित निळाईत नटलेले होते. वातावरण अंतर्बाह्य प्रसन्न वाटत होते. अंबादेवीच्या चौकात मोटार थांबली. अब्दुल खाली उतरला. घरी येता शन्नू उठली. थाळी चपाती आणि वांग्याची भाजी तिने दिली. अब्दुल मियाला ठेवली. अब्दुल एखाद्या अपराध्यासारखी मान खाली घालून जेवू लागला. मतलब अब्दुल मियाँ को जो अमरावती में जाने वाली बस थी, उस मोटार में बैठाया दाजी साहब ने. और जब भी वो अब्दुल उतरा तभी वहां पे शन्नू ने जो बैंगन था उसकी सब्जी और चपाती थाली में दी, अब्दुल के सामने रख दी. अब्दुल ने मतलब एक अपराधी है ऐसे करके मुंडी नीचे करके उन्होंने वो खाया. तू नहीं खाएगी? नहीं जी, चाहता खाने को. अनवर जेवायला पण खिम्यासाठी हट्ट करून बसला होता. अब्दुल ने कहा कि तू नहीं खाएगी? तो बोली नहीं, चाहता है खाने को. अनवर ने खाना खाया तो अनवर ने खाया लेकिन वो खिमे के लिए वह जिद कर रहा था. अब्दुलच्या हातातील घास खालीच राहिला. एकाएकी जेवणाची इच्छा मरून गेली. तोंडातील घास गळून गेला. कित्येकदा सांगितले हा धंदा सोडून दुसरा धंदा करा, पण शन्नू पुढचेच बोलणे अब्दुलचे ऐकलेच नाही. तो चटकन उठला. हात धुवून अनवरच्या शेजारी जाऊन पडला. शन्नूचे बोलणे त्याला शब्दाने शब्द त्याला पाठ होता. कित्येकदा तरी तेच बोलून झाले होते. नवीन धंदा, भांडवल नको, कुठून आणणार? तो थोडासा जोराने पण शन्नूला ऐकायला जाईल अशा आवाजात बोलला. भांडवलापेक्षा त्याला अब्बाजान पासून चालत आलेल्या या बांगड्यांचा धंदा सोडायचा नव्हता. मतलब शन्नू बोल रही थी अब्दुल को कि आप धंधा करो, जो ये चूड़ी का धंधा है वो छोड़ दो, लेकिन नया धंधा शुरू करने के लिए उसमें क्या चाहिए, भांडवल तो चाहिए. लेकिन अब्बाजान को जो दादा साहब से जो चलते हुए आ रहा था, जो चूड़ी पहनाने का धंदा, वो छोड़ने का नहीं था. नवरात्र संपले होते. त्यात धंदा चांगला झाला. लोक आता दिवाळीच्या तयारीला लागले होते. रघु भैया दुकानात रंग देण्याचे काम काढले. अब्दुल दुकानावर आला. त्याचा चेहरा उदास झाला. रघु भैया ने आवाज दिला, क्यों आज दुकान नहीं खोलेंगे? अब्दुल को रघु भैया ने कहा, आज आप दुकान नहीं खोलेंगे? रघु भैया के दुकान का काम चालू है कलर निकालने का. नहीं रघु भैया, आज तपोवन आता दाजी साहेबांच्या हाती राहिले नाही. हे कळलं तेव्हापासून मन नाही लागत धंदा करायला. आता तपोवनात काय होईल? हे रघु भैया, एवढी मोठी वसाहत, किती रोगी, त्यात कशी काळजी घेतली जाईल रे? आणि आयुष्याचं मोल देऊन तन मन धनात फुलवलेली ती कर्मभूमी सोडण्याच्या कल्पनेने दाजी साहेबांना काय वाटत असलं रे बरं? अब्दुलला विलक्षण हळवा झाला. अब्दुल ने रघु भैया से कहा कि अभी तपोवन दाजी साहब के हाथ में नहीं है. अभी तपोवन का क्या होगा? देवळाच्या पाहेकऱ्यांनी 2चे टोळे दिले. शन्नू घोरत होती. अनवर गाढ झोपला होता. अब्दुल उठला. अगदी हलकेशे कोपऱ्यात बांगड्याची पेटी ठेवलेली पिशवीतील एक वस्तू काढून लागला. पादुळचा डब्बा, रुमाल, रिबनी, पिना, सोनेरी बांगड्या, साध्या बांगड्या, नायलनच्या बांगड्या. संक्रांतीला हे सारे तपोवनात नेणार होता. तिथे चुडीवाला म्हणून स्त्रिया मुलीबाळी धावत त्याच्याजवळ जाणार होत्या. काहीतरी सारे विसरून हसणार होत्या. हसून
बघून अब्दुलला मनोगत सुखावणार होते, पण आता सारे संपले होते. स्वतःला सारे जगतात, पण दुसऱ्यासाठी जगण्याला आनंद आनंद त्या आनंदाचे सुख वर्षातून दोनदाच अब्दुल अनुभवायचा, पण आता मिळणार नव्हते. एवढेच वस्त्राचा एक एक रंग उडून जावा, तशी त्याच्या जीवन नेशा एकाएकी उडून गेली. त्या साऱ्या वस्तूंकडे बघत बघत अब्दुलचे डोळे पाण्याने काठोकाठ भरून तपोवनाच्या विरघळत होता. हळूहळू रात्र उतरणीला लागली होती. मतलब अब्दुल रात के 2 के खोले देव, मतलब जो भगवान है वहां पे जो पारे करे उन्होंने 2 बजे की घंटा दी। तभी शन्नू और अनवर मतलब नींद में थे। तभी वो अब्दुल उठे और उन्होंने जो तपोवन में जाने के लिए जो पेटी थी वो देखी खोल के, तो उसमें रुमाल थे, बैंगल्स थी अलग अलग कलर की, और नायलन की बांगड़ी थी, और एक एक चीज निकाल के, पाउडर का डब्बा था, रुमाल, रिबीन थी, पिन थे, वो देखा। और अब्दुल बोल रहा था कि चूड़ी वाला करके जो वहां पे औरती है, लड़कियां है, वो कैसे भाग के आती थी, वो जो आनंद है वो बहुत विस्मयदायक है। और अब्दुल ये देखते देखते सब चीज, मतलब अभी वो जो अनुभव है वो वापस नहीं आएगा अभी। तो वह उनके जो आंखें है वो पानी से भर गए, और तपोवन का जो परिसर है वो अभी विरघळ, मतलब वो भूल गए हैं, धीरे धीरे उसको भूलना पड़ेगा। और अभी जो रात है वो अभी खत्म होगी। इसे यहाँ पे थैंक यू।